स्वरा सेक्शन हा माझा आणि बाबांचा कॉलेज मित्र संदेश. साधना, अगं कोण आलंय? संदेश आलाय बाबा. अच्छा अच्छा, बसायला सांग. बर संदेश बस ना रे, मी पटकन पाणी घेऊन येते. आई, मी अभ्यास करायला आत चाललो. हाय, हे घे सर. हे तर बाबांचं घड्याळ आहे. तुमच्याकडे कसं? आणि हे बंद पडलं होतं. हो, गेली 2 वर्ष बंदच होतं ते. मीच दुरुस्त करून आणली. मला ना खरंच काही कळत नाही. एक दिवस असा गेला नसेल की मला बाबांची आठवण आली नाही. घरात एकटेपण अनुभवल्यानंतर मला जाणवतं की कोणाची सोबत किती महत्त्वाची असते. मला कळतंय की आता आईलाही कोणाच्या तरी सोबतीची गरज आहे. पण एवढं मात्र नक्की आहे की मी तुम्हाला माझ्या बाबांच्या जागी कधी इमॅजिन नाही करू शकत. मी समजू शकतोय सर. गेली 2 वर्ष खूप काही झेलले असतो. तुझ्या वडिलांची जागा तर मी कधीच घेऊ शकणार नाही. हो, पण तुझ्यासाठी आणि साधनासाठी तुमच्या बाजूने उभं राहण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. फ्रेंड्स, सक्षम, हे बघ काय. हा तर माझ्या फुटबॉल ट्रॉफीचा फोटो आहे. हा मला खूप दिवसापासून फ्रेम करायचा होता. तुझ्या आईनेच दिला मला हा फोटो. आणि हो, मीच फ्रेम करून आणला फोटो. काय? हो, कारण तुझ्या बाबांसारखाच तू चॅम्पियन आहेस. चॅम्पियन. आज तुझे बाबा असते ना तर त्यांना नक्कीच तुझा अभिमान वाटला असता. आणि हो, मलाही वाटतो तुझा अभिमान. बाबा असते तर त्यांनाही हा फोटो आवडला असता ना. नक्कीच. मी तुमच्यावर आणि आईवर खूप रागवायचो, पण तुम्ही माझ्यावर रागवले नाही. आय एम सॉरी. इट्स ओके.